प्रश्न क्रमांक 1. माधवराव पेशवे यांनी कोणत्या लढाईत निजामाचा पराभव केला? उत्तर आहे माधवराव पेशवे यांनी राक्षस भुवनच्या लढाईत निजामाचा पराभव केला. प्रश्न क्रमांक 2. कनिष्कच्या काळात कोणता प्रसिद्ध कवी होऊन गेला? उत्तर आहे कनिष्कच्या काळात अश्वघोष हा प्रसिद्ध कवी होऊन गेला. प्रश्न क्रमांक 3. पहिले महायुद्ध कधी संपले? उत्तर आहे पहिले महायुद्ध 11 नोव्हेंबर 1918 रोजी संपले. प्रश्न क्रमांक 4. चीनमधील शांघाय शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? उत्तर आहे चीनमधील शांघाय शहर यांगत्से कियांग या नदीकाठी वसले आहे. प्रश्न क्रमांक 5. चौथाई म्हणजे महसूल उत्पन्नाचा कितवा भाग होय? उत्तर आहे चौथाई म्हणजे महसूल उत्पन्नाचा 1/4 भाग होय. प्रश्न क्रमांक 6. राज्य विधिमंडळाचे स्थायी सभागृह कोणते? उत्तर आहे राज्य विधिमंडळाचे स्थायी सभागृह विधान परिषद आहे. प्रश्न क्रमांक 7. मगध या महाजनपदाची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे मगध या महाजनपदाची राजधानी राजगृह आहे. प्रश्न क्रमांक 8. भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा नामोल्लेख केला जातो? उत्तर आहे भावार्थ दीपिका या ग्रंथाचे कर्ते म्हणून संत ज्ञानेश्वर यांचा नामोल्लेख केला जातो. प्रश्न क्रमांक 9. विषकन्या हे नाटक कोणी लिहिले? उत्तर आहे विषकन्या हे नाटक पु. भा. भावे यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 10. कांदा ही कोणती वनस्पती आहे? उत्तर आहे कांदा ही एकबीजपत्री वनस्पती आहे. प्रश्न क्रमांक 11. मानवामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात? उत्तर आहे मानवामध्ये एकूण 46 गुणसूत्रे असतात. प्रश्न क्रमांक 12. काट्यांच्या जुळ्यात असलेली कुऱ्हाड हे कोणत्या पक्षाचे बोधचिन्ह होते? उत्तर आहे काट्यांच्या जुड्यात असलेली कुऱ्हाड हे फॅसिस्ट या पक्षाचे बोधचिन्ह होते. प्रश्न क्रमांक 13. भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे? उत्तर आहे भारतातील सर्वात प्राचीन लेणी पितळखोरा ही आहे. प्रश्न क्रमांक 14. बाहुबली हे जैन धर्मीयांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे बाहुबली हे जैन धर्मीयांचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 15. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे? उत्तर आहे पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता आहे. प्रश्न क्रमांक 16. सूर्यमालेतील सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह कोणता? उत्तर आहे सूर्यमालेतील सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह गुरु आहे. प्रश्न क्रमांक 17. दासबोध या ग्रंथाची रचना कोणी केली? उत्तर आहे दासबोध या ग्रंथाची रचना समर्थ रामदास यांनी केली. प्रश्न क्रमांक 18. आयुष्यातील सगळ्यात लहान अवस्था कोणती असते? उत्तर आहे आयुष्यातील सगळ्यात लहान अवस्था नवजात अवस्था असते. प्रश्न क्रमांक 19. लैंगिक परिपक्वता येण्याच्या काळाला
काय म्हणतात? उत्तर आहे लैंगिक परिपक्वता येण्याच्या काळाला पौगंडावस्था असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. रौलट कायदा कोणी लागू केला? उत्तर आहे रौलट कायदा लॉर्ड चेम्सफर्ड यांनी लागू केला. प्रश्न क्रमांक 21. साल्लेर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे साल्लेर हे थंड हवेचे ठिकाण नाशिक जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 22. कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम कोठे झाला? उत्तर आहे कृष्णा व कोयना या नद्यांचा संगम कराड येथे झाला. प्रश्न क्रमांक 23. DNA म्हणजे काय? उत्तर आहे DNA म्हणजे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक आम्ल होय. प्रश्न क्रमांक 24. प्रकाशाची तरंगलांबी कोणत्या एककात मोजतात? उत्तर आहे प्रकाशाची तरंगलांबी अँगस्ट्रॉम या एककात मोजतात. प्रश्न क्रमांक 25. संसदेचे अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कुणाला आहे? उत्तर आहे संसदेचे अधिवेशन बोलविण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. प्रश्न क्रमांक 26. जगातील सर्वात खोल सरोवर कोणते आहे? उत्तर आहे जगातील सर्वात खोल सरोवर बैकल सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 27. सरस्वती महाल ग्रंथालय कोठे आहे? उत्तर आहे सरस्वती महाल ग्रंथालय तंजावर येथे आहे. प्रश्न क्रमांक 28. अशोकाच्या काळातील अशोक स्तंभ कोठे आहे? उत्तर आहे अशोकाच्या काळातील अशोक स्तंभ सारनाथ येथे आहे. प्रश्न क्रमांक 29. केशवसूत यांचे संपूर्ण नाव काय होते? उत्तर आहे केशवसूत यांचे संपूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले हे होते. प्रश्न क्रमांक 30. शिक्षकांनी मुख्याध्यापकांना दिलेला अभिप्राय हे कोणते संप्रेषण असते? उत्तर आहे शिक्षकांनी मुख्याध्यापकांना दिलेला अभिप्राय हे ऊर्ध्वगामी संप्रेषण असते. प्रश्न क्रमांक 31. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस चे पहिले अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस चे पहिले अध्यक्ष लाला लजपतराय होते. प्रश्न क्रमांक 32. 16व्या शतकात अमेरिकेचा शोध कोणी लावला? उत्तर आहे 16व्या शतकात अमेरिकेचा शोध अमेरिगो वेस्प्युसी यांनी लावला. प्रश्न क्रमांक 33. सेंट्रल हिंदू स्कूलची स्थापना कोणी केली? उत्तर आहे सेंट्रल हिंदू स्कूलची स्थापना ॲनी बेझंट यांनी केली. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या देशास मध्यरात्रीच्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे नॉर्वे या देशास मध्यरात्रीच्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 35. गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होते? उत्तर आहे गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ असे होते.